नमस्कार माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत खूपच कामाचे असे 20 किचन टिप्स। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आजची आपली पहिली टिप आहे, गूळ आणि शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये ताकद वाढते। आपले शरीरातील हाडं हे मजबूत होतात, तसेच आपल्यातील स्टॅमिना ही वाढते। हिवाळ्यामध्ये नक्कीच याचा समावेश आपल्या आहारामध्ये करावे। आपली पुढची टिप आहे, कुठल्याही भाजीचा ग्रेव्हीचे रंग व स्वाद वाढवायचे असेल तर ग्रेव्हीच्या मसाल्यासोबत थोडंसं बीट पण पेस्ट करून टाकावे। याने आपल्या भाजीला रंग पण छान येते व आपल्या भाजीचे स्वाद पण वाढते व आपली भाजी आणखीनच पौष्टिक होते। आपली पुढची टिप आहे, केव्हा पण ब्रेड जर उरले असतील किंवा शिळे ब्रेडला बारीक करून घेऊन एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवावे व केव्हा पण आपण कटलेट किंवा कुठलेही कबाब करत असाल तर त्यावेळेस याचा वापर करावे। तसेच जर भजे करत असाल तरी त्यावेळेस तुम्ही याचा वापर केला तर भजे कटलेट हे छान क्रिस्पी होतात, कुरकुरीत होतात व त्याचा स्वाद पण छान होतो। हे करताना ते तुटत पण नाहीत, ब्रेड पण वाया जात नाही। आपण कुठून पाहत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा। आपली पुढची टिप आहे, तुम्हाला लसूण सोलायला कंटाळा येतो का? येत असेल तर लसूण लवकर सोलण्यासाठी त्याला थोडंसं गरम पाण्यामध्ये थोडा वेळ बुडवून ठेवावे। यामुळे लसूण हे लवकर सोलले जाते। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच व्हिडिओला लाईक देखील करा। तुम्हाला कुठली टिप आवडली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आपली पुढची टिप आहे, जर तुमचे केस हे खूपच गळत असतील तर रोज तुम्ही सोप हे चावून चावून खावे। यामुळे तुम्हाला खूप लवकर केस गळणे कमी होते, याचा फरक दिसेल तुम्हाला। आपली पुढची टिप आहे, जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बीटचे सॅलड करून खावे, नाहीतरी बीटचे ज्यूस प्यावे। यामुळे ब्लड प्रेशर हे छान नियंत्रित राहते, आपले ब्लड प्रेशर हे वाढत नाही। आपली पुढची टिप आहे, रताळ्यामध्ये खूप प्रमाणात आयर्न उपलब्ध असते, त्यामुळे कोणाला रक्ताची कमतरता आहे त्यांनी नक्कीच आपल्या आहारामध्ये रताळ्यांचा अवश्य समावेश करावे। आपली पुढची टिप आहे, जर तुम्हाला दात खुजली झाली असेल तर त्यावरती कच्च्या पपईचे रस लावावे। यामुळे तुम्हाला थोड्याच दिवसात दात खुजली यामध्ये कमी होईल, आपली खाज हे कमी होईल। आपली पुढची टिप आहे, जर हिवाळ्यामध्ये म्हणा किंवा इतर कोणत्याही वेळेस तुमच्या घशामध्ये खवखव असेल किंवा तुमचं कफ वाढले असेल तर तुम्ही तुळस आणि अद्रक घालून त्याचा काढा करून प्यावे। यामुळे घशातील खवखव किंवा बलगम हे कमी होतो, यामध्ये तुम्हाला आराम मिळेल। आपली पुढची टिप आहे, जर तुम्ही तुमच्या सडपातळ शरीराला परेशान असाल, म्हणजेच तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर 1 ग्लासमध्ये दूध घ्यावे व त्यामध्ये वाळलेले 4-5 अंजीर टाकावे व ते छान प्रकारे शिजवून घ्यावे व नंतर ते दूध प्यावे। त्यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होते, तसेच रक्तही वाढते। आपली पुढची टिप आहे, जर तुमचे पोट वाढले असेल तर मोठ्या इलायची म्हणजे जंगली इलायची जे मसाल्यामध्ये असते ते 4-5 घ्यावे व पाण्यामध्ये छान उकळून घ्यावे व ते पाणी प्यावे। यामुळे आपले वाढलेले पोट हे कमी होते। पुढची टिप आहे, घरी जर मुंग्याचे प्रमाण वाढले असेल तर मुंग्या हे कुठून येत आहेत त्या ठिकाणी कपडे धुवायचा साबण लावावे। यामुळे जे काही मुंग्या आहेत ते पळून जातात, मुंग्या हे कमी होतात, करून नक्की बघा। आपली पुढची टिप आहे, कारल्याची भाजी कडू लागते म्हणून बहुतेक जण खाण्याचे टाळतात। कारल्याची भाजी हे शरीराला खूपच फायदेशीर असते, तर कारल्याची भाजी करीत असताना त्याच्या चकत्या थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवावे। यामुळे
त्याचे कडूपणा हे कमी होते व आपण भाजी ही कडू होणार नाही, खायलाही छान लागते। आपली पुढची टीप आहे, मार्केटमध्ये गेल्यानंतर जर तुम्हाला डाळिंब खरेदी करायची असेल तर डाळिंब खरेदी करण्यापूर्वी डाळिंब हे छान फुगलेले व वजनदार असलेले पाहावे व नंतर खरेदी करावे। अशा प्रकारे जर तुम्ही डाळिंब खरेदी केला तर त्या डाळिंबाच्या दाण्यामध्ये रस हे खूप प्रमाणात असते। तसेच डाळिंब खरेदी करताना डाळिंबाची साल पण पाहावी। डाळिंबाची साल ही पातळ असेल तर ते डाळिंब खरेदी करावे, जाड साल असलेले डाळिंब खरेदी करू नये। आपली पुढची टीप आहे, अक्रोड हे आपल्या शरीरासाठी फारच फायदेमंद आहे। रोज रात्री अक्रोड व बदाम भिजत घालून ठेवावे व सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हे भिजून ठेवलेले बदाम अक्रोड खाल्ल्याने आपले जे सांधे आहेत ते मजबूत होतात, सांधेदुखीही कमी होते व आपल्या हाडांना पण ताकद मिळते। 40 नंतर अशा प्रकारे तुम्ही बदाम नक्कीच खावा। आपली पुढची टीप आहे, गाजराच्या रसामध्ये थोडंसं मध मिसळून प्यायल्याने मूळ व्याधासारख्या आजारामध्ये आराम मिळतो, कारण गाजर हे पचायला हलके असते। आपली पुढची टीप आहे, सकस आणि पौष्टिकतेने परिपूर्ण नाश्ता केल्याने फक्त वजन नियंत्रित राहत नाही तर आपल्या शरीराला इतर आरोग्यदायी फायदेही मिळतात। त्यामुळे आपण कधीही नाश्ता हे स्किप करू नये, नेहमी नाश्ता हे करावेच। आपली पुढची टीप आहे, हेल्दी नाश्ता रक्तातील साखरेची पातळी ही सम राखण्यास मदत करते, ज्यामुळे अचानक भूक किंवा जास्त खाणे आपण टाळत असतो, यामुळे आपले वजन ही नियंत्रणात राहते। आपली पुढची टीप आहे, थंडीमध्ये जर चेहऱ्यावरती आणि स्किनवरती ओपन पोर्स आणखी जास्त वाढत असतील तर ते कमी व्हावेत, यासाठी फेस वॉश केल्यानंतर लगेचच टोनर अप्लाय करा। टोनर म्हणून तुम्ही गुलाबजलचाही वापर करू शकता। टोनर हे आपल्या त्वचा अगदी सॉफ्ट करते। आपली पुढची टीप आहे, जर तुमची त्वचा फार जास्त कोरडी झाली असेल तर त्यावेळी त्यातील मॉइश्चर टिकून ठेवण्यासाठी स्टीम घ्या। स्टीम घेतल्याने स्किन हे मुलायम होते, त्यासह तुमच्या त्वचेवरील जी काही डेड स्किन आहे म्हणजेच मृत पेशी आहेत ते सुद्धा निघून जातात। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर थोडासाही आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सोबतच तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक देखील करू शकता आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करणे हे फ्रीच आहे, सोबतच बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा। आणि तुम्ही कुठून पाहत आहात प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे आणि त्याला कोण कोण पाहत आहे। आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।